श्री स्वामी समर्थ. तुम्हालाही कधी कधी वाटतं का की आपलं नशीबच खराब आहे, कधीच काही चांगलं होत नाही, घरात कधीच पैसा टिकत नाही, घरात सतत वाद, चिंता, आजारपण आणि गरिबीचं सावट असतं. प्रत्येक दिवस एक नवीन संघर्ष, प्रत्येक रात्री एक नव्या अश्रूंची कहाणी. कधी घर चालत नाही, कधी मुलांचं शिक्षण थांबतं, तर कधी आजारपणासाठी औषधालाही पैसे उरत नाही. जग समोर दिसतं, पण देव मात्र दुरावलेला वाटतो. अशा वेळी एकच प्रश्न मनात घोळतो, माझ्या आयुष्यात कधी चांगलं काही होईल का? होईल, नक्कीच होईल, पण त्यासाठी एका गोष्टीची गरज आहे, श्रद्धेची, भक्तीची आणि स्वामी समर्थांवर नितांत विश्वासाची. स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक नाव नाही, ते आधार आहे, एक शक्ती आहे, एक असा दिव्य प्रकाश आहे जो अंधारात हरवलेल्या आयुष्याला नवसंजीवनी देतो. स्वामी समर्थ हे साक्षात दत्तात्रेयांचे अवतार आहेत. त्यांची कृपा अमोघ आहे. स्वामी म्हणतात, जो माझं नाव घेतो त्याचं मी रक्षण करतो, जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याच्या आयुष्यात मी स्वतः उतरतो. आज तुम्ही जे काही अनुभवत आहात ना, गरिबी, अडचणी, अपयश, नशिबाचा फेरा, हे सर्व तुमचं अंतिम सत्य आहे. हे एक टप्पा आहे, एक परीक्षा आहे, आणि त्या परीक्षेवर मात करण्यासाठी तुम्हाला पाहिजे एकच मंत्र, श्री स्वामी समर्थांचा. हा मंत्र म्हणजे उच्चार नाही, हा मंत्र म्हणजे दैवी शक्तीची आव्हान आहे. तो जिथे जपला जातो तिथे दारिद्र्य दूर होतं, कर्जमुक्तीचा मार्ग मिळतो, शरीर आणि मनाला बळ मिळतं आणि घरात लक्ष्मी स्थिर होते. या मंत्राच्या जपाने काय काय बदल घडले आहेत आता ते ऐका. एका गरीब मजुराला काम मिळालं नाही, खायला अन्न नव्हतं. त्याने स्वामींचं नाव घेतलं, रोज 108 वेळा हा मंत्र जाप केला. 21 दिवसातच त्याला चांगलं काम मिळालं. आता तो स्वतःचा व्यवसाय करतो. एका विधवेचं घर चालत नव्हतं, कर्ज वाढत होतं, आजारी मुलाचं औषधी शक्य नव्हतं, पण तिने स्वामी समर्थांचा मंत्र जपायला सुरुवात केली. तिच्या मुलांचं आरोग्य सुधारलं आणि एका संस्थेने तिची आर्थिक मदत केली. एका गृहिणीच्या घरात सतत भांडणं, वाद, अडचणी आणि नकारात्मक ऊर्जा होती. तिने दररोज दिवा लावून श्रद्धेने स्वामींचा मंत्र जपला आणि तिच्या घरात शांतता, समजूत आणि समाधान हे परत आलं. हे चमत्कार नाहीये, श्री स्वामींची कृपा आहे. स्वामी समर्थांचे वचन लक्षात ठेवा. मी बोलत नाही, पण माझं कार्य मात्र बोलतं. जेव्हा कोणी ज्यांचं नाव घेतं तेव्हा ते त्यांच्या आयुष्यात उतरतात. ते संकट हळूहळू दूर करतात, ते गरिबीतून मार्ग काढून देतात, ते तुम्हाला बळ देतात, दिशा दाखवतात. म्हणूनच जर आज तुम्ही जीवनात संघर्ष करत असाल, जर तुमचं घर आर्थिकदृष्ट्या संकटात असेल, जर नशीब सतत पाठ फिरवत असेल, तर आजपासून फक्त एक संकल्प घ्या. दररोज मनापासून हा मंत्र म्हणा, श्रद्धेने म्हणा, प्रेमाने म्हणा, एकाग्रतेने म्हणा. स्वामींचं नाव हेच उपाय आहे. तुम्ही घरात जिथे दिवा लावता तिथे बसून हा मंत्र जपा, किंवा रोज सकाळी उठून शांत मनाने 108 वेळा हा मंत्र जपा, किंवा रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे तरी स्वामींचं नाव घ्या. तर मित्रांनो, आता वेळ आली आहे गरिबी, अडचणी आणि संकटाच्या साखळीवर एकदाचा पूर्वविराम देण्याची. आजपासून ठरवा, माझं नशीब बदलणार, माझं घर उजळणार, आणि त्यासाठी मी एकच गोष्ट करणार, स्वामी समर्थांचा मंत्र जपणार. म्हणून चला, सर्व भावनांनी, श्रद्धेने आणि भक्तीने म्हणूया, श्री स्वामी समर्थ. आणि हो, स्वामींचे जर खरे भक्त असाल ना, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर चला, हा मंत्र जाप सुरू करूया. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ,